दारू मला एखाद्या पार्टीत भाई बनवून टाकते, एखाद्या पार्टीत पोलीस बनवून टाकते, एखाद्या पार्टीत अचानक मिथून सारखा डान्सर बनवून टाकते. दारूचं प्रमाण माझ्या क्षमतेपेक्षा वाढलं शरीरामध्ये, मेंदूर ह्याला टाळक्याला लागली की तो काही बनू शकतो. दारू प्रॉपर मेंदूवर गेम करते. मी भावनिक आहे, आनंदात आहे, मॅच जिंकली खट्यात, मी खूप आनंदात, म्हणजे मी तेंडुलकर बनू शकतो 2-5 मिनिटात. तर मित्राची संगत आणि संध्याकाळी बसणारी पंगत हीच माणसाला बिघडवत किंवा घडवत असते. आणि कोणत्याही बरबादीतून जेव्हा माणूस बाहेर येतो ना, मी दारूतनं आलो, अजून कुणी कशातनं आलं, तर त्याचा सगळ्यात पहिला प्रश्न जगाशी आणि स्वतःशी हाच असतो. तर मुलांना, यंगस्टर्सला त्या गोष्टीचा फायदा डायरेक्ट त्यांच्या भविष्यासाठी आहे. 4 वर्षात माझं 42 किलो वजन होतं, 87 झालो. का तर 42 दारूचा शेवटचा दिवस होता माझा. जी आत्ताची पिढी आहे खूपच समजदार आहे. तर मला कळते तेव्हापासून मी काम करायचा प्रयत्न केला. जे काही पेपर टाकणे म्हणा, बुक बाइंडिंग करणे, प्रेसमध्ये कामाला जाणे, ते पुस्तकं शिवायच्या, पत्रिका छापायच्या, आणि काही ना काही रसवंतीवर उन्हाळ्यात कामाला जायचं, बसस्टँडवर बूट पॉलिश करणं, आपल्या गाड्या पुसणं, हे सगळे काम करत स्वप्न येऊन काय धंदा. पण घर संध्याकाळी जेवायला मिळालं तरी बस. नमस्कार. भारी लोक या आपल्या भारी लोकांच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर ही लोक भारी काय, तर ही लोक कर्तृत्वानं भारी आहेत. आणि आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहे, खरं तर ज्यांचं आयुष्य एका अंधारामध्ये होतं, व्यसनाधीनतेमध्ये अडकलेलं होतं, आणि एक दिवस एक विचार येतो आणि तो विचार मनाला भिडून जातो. खरं म्हणतात ना की एक विचारच परिवर्तनाची पहिली पायरी असते, आणि तिथून सुरुवात होते परिवर्तनाला. तो विचार त्यांना घेऊन जातो जगातील सर्वात अवघड एका स्पर्धेमध्ये, आणि त्या स्पर्धेमध्ये एकदा नाही बरं का, त्या स्पर्धेच्या फिनिश लाईनवरती तो व्यक्ती जो अंधारात होता, तो व्यक्ती कधी काळी व्यसनाधीनतेमध्ये अडकलेला होता, त्या स्पर्धेच्या फिनिश लाईनवरती उभा असताना त्यांना जाणवतं की माझ्यामध्ये या क्षमता होत्या, माझ्यामध्ये ही कपॅसिटी होती, आणि त्यामुळं मी हे करून दाखवलं. शक्य आहे, कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असं ज्यांनी करून दाखवलं ते आज आपल्यासोबत आहेत माननीय नितीन घोरपडे सर. खरं तर नितीन सर, आपलं भारी लोक या चॅनलवरती मनपूर्वक असं स्वागत. खरं तर भारी व्यक्तिमत्व, आम्ही भारी लोक चॅनलचं नावच असं निवडलं, एक भारी व्यक्तिमत्व तुम्ही आहात. कारण भारीत्वाचं जी काही व्याख्या, आपल्या काही चर्चा झाल्या, त्यातून माझ्या लक्षात आलं की भारीपण काय असतं ते आपल्याकडं बघितल्यानंतर डिफाईन होतं. सर्वप्रथम आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सो जास्त वेळ न घेता पहिलाच या पॉडकास्ट मधला प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. सो एक आयर्न मॅन म्हणून, किंवा एक 5 वेळाचा मी विनर आहे म्हणून, आणि पाठीमागचं आयुष्य मागे वळून पाहताना आज काय वाटतंय? सर्वप्रथम भारी लोक या चॅनलचं तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. नावच भारी ठेवलंय. छान वाटलं. थँक्यू. आहे सर, तुम्ही सर्व जण, तुमची टीम हे जे काम करते, मी म्हणून नाही, माझ्यासारखे अनेक अजून खूप छान छान बांधव आहेत माझ्यापेक्षा. त्यांना तुम्ही सगळ्यांसमोर आणताय, ह्याने फायदाच होणार. कारण मीही कुणाला तरी पाहूनच, तुम्ही आता जो विषय सांगितला अंधाराकडून उजेडाकडे म्हणून आपण, एक्झॅक्ट. तर डार्कनेस कडून जेव्हा बाहेर निघायचं आहे ना, मला असाच काही मार्ग लोकांना बघून, ज्यांना मी ओळखत नव्हतो, तिथंच ती पिन सापडली होती. सर, आता तुम्ही जो आयर्न मॅनवाला भाग काढला, हा मी मूळचा स्पोर्ट्स पर्सन नसलो जरी, तर ती आवड जेव्हा लागली ना, खूप सुंदर स्पोर्ट्स आहे, ज्यामध्ये 3.8 किलोमीटरची स्विमिंग असतं, 180 किलोमीटर बायसिकल आणि 42 किलोमीटर रन हे एकसाथ करायचं असतं. म्हणजे जवळपास 4 किलोमीटर पोहणे, 180 सायकलिंग आणि 42 धावणे, तिन्ही गोष्टी. ह्या तिन्ही गोष्टी या खंडानुसार, जसं आशिया खंडात असेल, आपल्याकडे असेल तर 17 तास, आणि युरोप जिथे थंड हवामान आहे तिथे 16 तास, असं ह्याला वेळ दिला जातो. ओके. 5ही वेळा मी योगायोगाने छान वेळेत पूर्ण केलं, आणि हेल्दी पूर्ण केलं. आता या यशाकडं आणि मागच्या गोष्टीला मी अपयश म्हणणारच नाही, का तर तो जो काळ होता ना, तो एक वेगळाच होता. बरोबर. पण त्यातले दुःख आणि यातला आनंद ह्याची कम्पेअरच होऊ शकत नाही सर. आज मी जे जगतोय ना, हे स्वर्गात असल्यासारखं जगतोय. आणि ते जे दिवस होते आधीचे ना, त्याच्याकडे मी पुस्तक म्हणून बघतोय. हो. का तर त्या चुका परत होऊ द्यायच्या नाहीये. बरोबर. म्हणजे ती फक्त एक दारूच गोष्ट नव्हती, त्या दारुडेपणातलं जे वागणं होतं, आणि त्यामुळं मी जे लोकांना दुखवणं, अनैतिक वागणं, जे नाही करायचं ते करणं, ह्या सगळ्या गोष्टीला एक ग्रंथ म्हणूनच ठेवलंय सोबत. ओके. ते मला विसरायचं नाहीये, आणि ते ध्यानात राहील तरच मी चांगला वागायला अजून जास्त
मदत होईल. कारण मी त्याच्यावर जर पडदा टाकला ना त्या काळोखावर, तर आजचा उजेड तेवढा भारी नाही वाटणार. त्या काळोखामुळे उजेड जास्त बनतो ना, की अंधार आणि उजेड यातलं लगेच साम्य पाहायचं असेल तर अंधार पण ठेवावं लागेल. अंधार पण गरजेचं आहे. तर ते माझ्यासाठी शिकायसाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर तो मी सोबतच घेऊन फिरतो सर. ग्रेट ग्रेट. खूप छान वाटलं सर, कारण की प्रत्येक जण पाठीमागून काहीतरी शिकत आलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, जिथून आपण आलोय त्या गोष्टी म्हणजे भले ते वाईट आहेत, भले त्या निगेटिव्ह आहेत, पण त्या पुढे जाण्यासाठी एक प्रेरणा देत राहतात. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचा नक्कीच इतरांच्या आयुष्यावर एक इन्स्पिरेशनल भाग ठसा उमटत राहील अशी इच्छा आहे, अपेक्षा. सो माझा पुढचा प्रश्न असं राहील सर, हे सगळं आता तुम्ही त्यातून बाहेर आलाय, 5 वेळा आयर्नमॅनची रेस म्हणजे जी टफ अशी कॉम्पिटिशन आहे, ती स्पर्धा तुम्ही पार केलेली आहे. मग आत्ताचं तुमचं जीवन कसं सुरू आहे? म्हणजे आता तुम्ही त्यातून आता एक स्वतःचा व्यवसाय किंवा आता तुम्ही नेमकं करता काय याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ह्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीनेच मला दिशा दिली आहे वा, असं मी म्हणेल. बघा, स्पोर्ट्स म्हणलं ना तर आपण असा विचार करतो की शाळा कॉलेजेसमधून मुलगा पॅरलल शिक्षणासोबतच खेळाकडं काहीतरी एक चांगलं शिकतोय. आणि आपल्याला क्रिकेटचं फॅड थोडं जास्त आहे, बरोबर, पण त्याशिवाय सुद्धा खूप खेळ आहेत. हो. तर प्रत्येक पालक करिक्युलम ऍक्टिव्हिटी आमचे हे पण घेतात, संस्था युनिव्हर्सिटीज पण घेतात, कॉलेजेस पण घेतात. आणि जो त्यात खूप छान आहे त्याला त्या स्पोर्ट्समध्ये वर नेलं जातं. हा झाला स्टुडंटचा. बरं, त्याचा पुढचा फायदा काय होतो? त्याला शाळेमध्ये वेगळे क्रेडिट्स मिळतात, कॉलेजेसमध्ये वेगळे क्रेडिट मिळतात, मार्क मिळतात, ग्रेस मार्क मिळतात. आणि एक कोठा असतो त्याचं रिझर्वेशन भेटतं त्याला वेगळं, बरोबर, स्पोर्ट्स पर्सन म्हणून. नोकरीची शक्यता असते. ह्या सगळ्या त्याच्यासाठी एक म्हणून अचिव्हमेंट नंतरचे उपलब्धीनंतरचे एक टार्गेट्स आहे की त्यांनी त्याचा फायदा होणार आहे भविष्याचा. बरोबर. माझ्या थोडं भाषेला माफ करा, कारण मराठवाड्यात मध्ये हिंदी पण येणार तुम्हाला. ठीक आहे, काही हरकत. तर मुलांना, यंगस्टर्सला त्या गोष्टीचा फायदा डायरेक्ट त्यांच्या भविष्यासाठी आहे. आता माझ्यासारखे जे मिड रेंजचे लोक आहेत, सेकंड लाईफ जगतात आपलं म्हणून, मध्य आयुष्य जे काही 40 नंतरचे वगैरे, तर याला रिक्रिएशनल स्पोर्ट्स सुद्धा म्हणता येईल. पण ह्यात जास्त मजा काय होती? एक तर मी माझं एक पर्सनल आयुष्य जगलेलो असतो बऱ्यापैकी. आता मुलं मोठी झालेली असतात, ते त्यांच्या रांकेला लागलेले असतात, किंवा आता त्यांच्यातला माझ्यातला थोडासा एक आलेला असतो, स्पेस आलेला असतो, त्यांचा स्पेस, माझा स्पेस. आणि मी थोडासा रिकामा झालेला असतो. भले खूप बिझी असेल बिझनेसमध्ये, पण एक वेळ असा येतो दिवसातला की तिथं मी फील करत असतो की मी एकटा आहे बरं का आता. म्हणजे कारण घरी सुद्धा काय विचारणार, तिचंही शेड्यूल फिक्स आहे ना. कारण या सगळ्या प्रवासामध्ये आज 50कडे वळताना एक 30 आणि 40 मधला एक वयाच्या टप्प्यामध्ये हा प्रवास पण होऊन गेला की बायको मागं लागायची की अहो आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, आणि मी म्हणायचो मी व्यवसायात बिझी आहे. तर ते बघता बघता तिने तिचं शेड्यूल बनवून ठेवलं. आता मी जेव्हा तिला म्हणेल ना की हा प्रयत्न झाला की आता मी वेळ असतो त्याच्यावर, ती म्हणते नाही, माझं योगाचं, माझं अमुक आमचं त्यांचं कार्यक्रम काही ना काही चालूच असतात. हळदी कुंकू जरी असलं, ते मला जरी लहान वाटत असेल, ते खूप मोठा जंगी कार्यक्रम असतो, 50-50 ताई लोक असतात. तर तिने त्याचं शेड्यूल बनवलं होतं. आता माझ्या ह्या एज, हेल्थ, ह्या सगळ्यासाठी हे सगळे स्पोर्ट्स खूप कामाचे आहे. आणि ह्याचा उपयोग मला कळत माहित नव्हतं हे सगळं होईल म्हणून. म्हणजे वजन कमी झालेलं, वजन खूप वाढलं, आणि वजन कमी करण्यासाठी परत मी तुम्हाला इथं थांबवतोय. नेमकं किती वजन तुमचं व्यसनांमुळे झालं होतं, आणि नेमकं नंतर काय झालं, म्हणजे वाढलं किती, आणि ते कसं रिकव्हर केलं, हे सुद्धा सब क्वेश्चन हा प्रश्न संपल्यानंतर. नक्कीच. म्हणजे मी म्हणतो ना, वजन कमी करायच्या हेतूने मी स्पोर्ट्स नाही, फक्त व्यायामाकडं, एरोबिक्स, योगा सुरू केलं. आणि त्यातनं सहज एक दिवशी एक मेसेज आला आणि रन आयोजित केलेला आहे, आणि मी त्यात इन्व्हॉल्व्ह झालो होतो. पण माझं 10-15 किलो वजन कमी झालं होतं, 10 किलोच्या दरम्यान. 14ची गोष्टी, 2014च्या शेवटची. ओके. 2014 म्हणजे मी तुम्हाला सांगतो 4 वर्षात माझं 42 किलो वजन होतं. 87 झालो का तर 42 दारूचा शेवटचा दिवस होता माझा. लिव्हर सिरोसिसमुळे माझं वजन 42 किलो झालेलं. बापरे. म्हणजे लिव्हर सिरोसिसचा तुमचा म्हणजे ते सगळे प्रॉब्लेम चालू झाले होते, आणि त्यामुळे वजन जे काही चांगलं होतं त्याच्या आधी किती होतं, म्हणजे सरासरी वजन होतो, मी हेल्दी होतो, अगदी छान होतं. आणि ते 42 किलो म्हणजे शेवटच्या टप्प्यातच तुम्ही आला होता. आणि ते वजन दारू थांबल्यानंतर 87 किलोकडे गेलं. आणि मला ओबेसिटीचा त्रास सुरू झाला. ओबेसिटीच्या त्रासात मी वर्षभर हेच एक व्यापाऱ्यासारखं की पैसे घ्या आणि वजन कमी करून द्या, ते काही अप्लाय झालं नाही. मलाही बॅक ऑफ माइंड माहिती होतं की असं होत नसतं, पण कोण व्यायाम करणार, ते
होणं नव्हतं माझ्याकडनं. पण शेवटी व्यायाम करावाच लागला. जे काही वैद्यकीय क्षेत्रातले सुद्धा काही लोक चांगले, काही लोक सगळेच चांगले असतात, पण काही मित्र बनले आणि मला त्यांनी ते पटवून दिलं की तू जे काही घेतोस ना, तू ठीक आहे, आम्हाला पैसे जरी देत असेल हे गोष्टी घेण्याचे, तरी व्यायाम तुलाच करावा लागेल. आणि तो व्यायामाची गोडी लागली. व्यायाम सुरू झाला, छान वजन कमी झालं 8-10 किलो. आणि मग त्यानंतर एक स्पर्धेत भाग घेतला आणि मी पहिल्या 4-5 लोकात होतो. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. तो जो 4-5 पहिल्या 4थ्या-5व्या नंबरला मी होतो, तिथून जो प्रवास सुरू झाला, तो जो चांगला झाला ना, म्हणजे एक फील आला. तो फील मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. पण मी जेव्हा श्रीमंत झालतो ना खूप, तेव्हा तेवढा चांगला फील नव्हता आला. कारण माझ्यासाठी जनरल लाईफमध्ये माझ्यासारख्यासाठी पैशापेक्षा महत्वाचं काही नसतं. ते मी फक्त स्क्रीनवर, ऑफ स्क्रीन, त्या स्टेटस इकडे तिकडे सांगू शकतो मौल्यवान गोष्टी, की पैशापेक्षा अजून खूप गोष्टी. हा, मी व्यावसायिक माणूस आहे, माझं प्राधान्य पैशाकडेच मोडतं. पण या खेळाने, या सवयींनी माझं प्राधान्याचा जो क्रम होता, पैसे मी कमवतो, पण त्याचा क्रम आहे ना थोडासा मागं आलाय. की आता त्याची कुठं जागा आहे ना, तिथे मी कमवतो. जिथं ती जागा नाही ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणीच मी ती गोष्ट नाही. एक्झॅक्टली. आयुष्यात समाधान महत्वाचं आहे. म्हणजे लोक म्हणतात की पैसा आल्यानंतर असं सगळं बोलतात, यांचं काय आता सगळं कमवून झालंय, किंवा आता स्पोर्टमध्ये सरांनी आता करिअर चालू केलंय, ठीक आहे, बिझनेस कोणीतरी सांभाळत असेल किंवा काय, म्हणून यांच्या तोडून शब्द येतात. पण त्याच्याही पेक्षा अशा लोकांना तुमचं काय सांगणार राहील की समाधानाची व्याख्या नेमकी काय? खूप दिवसानंतर आहे ना सर, आज थोडंसं छान वर्सटाईल प्रश्न मिळत आहेत. आता जनरल काय होतं, दारूच्या टायमिंग कसे होता आणि आता दारू नाही तर कसं. आणि मला त्याची लाज नाहीये, माझं डेली ट्रान्सपरंट. एक तर सगळ्यात पहिले पाण्यासारखं म्हटलं तर खूप मोठं होईल, पण ठीक आहे, आता एक काचेसारखं आहे आयुष्य, की सगळं पलीकडूनही दिसतं, अलीकडूनही दिसतं. मी थोडं स्वतःलाच बघण्याचा प्रयत्न करतो. सर काय होतं, मला जेव्हा व्यायाम करायचं नसतं किंवा मला कोणतीही चांगली गोष्ट करायची नसते आणि ती तुम्ही करत असताना, तर मी अडॅप्ट करायच्या आधी तुम्हाला बदलू शकतो का ह्याचा खूप प्रयत्न करत असतो, जर माझ्या हातात आहे तर. कारण मला माहित असतं होणं नाहीये, तुम्ही पहिलवान असताल आणि माझ्याकडनं होणं नाहीये हे मला पहिलं तुम्हाला करायचं नसतं, आणि त्यात होणं नाहीये हे पण मी कन्फर्म करतो. मग मी तुम्हाला पहिलवानकीतनं बाहेर कसा काढू शकेल? माझं इंटेन्शन वाईट नसतं, मला करायचं नाही ना, पण तुमचं कौतुक होतंय ना, तुम्हाला रोखायसाठी सगळ्यात छान गोष्ट आहे की तुम्हाला सांगायचं की अरे आता लेकरं लहान आहे, ह्यांना खूप पैसे लागणार आहे. मेडिकलला गेले तर बरं, हा 5वीतच नापास होतो, हा मेडिकलला म्हणजे ते बोमच आहे ती वेगळी. पण मी तुम्हाला घाबरून टाकतो, मेडिकलला जाईल, ह्याला खूप पैसे लागल, मुलीचं लग्न आहे, काय माहिती ना आपल्या समाजात कसं, असं काहीतरी घाबरून देऊन मी तुम्हाला 5-6 करोड रुपयाचं, म्हणजे मुलगा पहिलीत असणार आहे तुमचा, आणि मी तुम्हाला 2-5 करोडची भीती दाखवून देणार. आणि हा प्रोग्राम आहे बरं का, हा नैसर्गिक प्रोग्राम आहे. ट्रॅप हा जगात सगळीकडे हाच ट्रॅप आहे. खरं आहे. तुम्ही आत्ता कोणता तरी रील चालू केली तर पैसे दुप्पट कसे करायचे ह्याची पहिली रील आहे. खरं आहे. आणि त्यात आहे ना मी माझं आरोग्य विसरून जातो. आता प्रॉब्लेम असा आहे की जोपर्यंत मला खूप मोठी ठेच लागत नाही तोपर्यंत मी कोणत्याच वाईट गोष्टीतनं बाहेर येत नाही. माझ्या व्यसनाचं तसंच झालं. मला लिव्हर सिरोसिस, फायनान्शियल कम्प्लीट बँकरप्सी, NPAतच, म्हणजे काही संबंधच नव्हता कोणत्या पैशाचा. घर विकायसारखी मानसिकता झाली नव्हती म्हणून घर विकलं नाही. घरच नव्हतं एक काळात, खूपच गरिबीत काढल्यामुळं ती कधीच गोष्ट आली नाही डोक्यात की आपण, कारण ते घर आपलं घर झालं हेच आमच्या 2-4 पिढीत पहिल्यांदा झालं. त्यामुळं घर नाही विकलं, पण काहीच ठेवलं नव्हतं. म्हणजे एक म्हणू की जोडवे वगैरे तेवढे पैसे तेव्हा नव्हते चांदीला म्हणून राहील, नाही तर सोनं नाणं काहीही ठेवलं नव्हतं. सगळ्या ट्रक, माझे जे काही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे आज पण सुदैवाने, पण तेव्हा जो होता तो संपवला होता मी. पण ह्या सगळ्यातनं जसं आता तुम्हाला मी सांगतो, बोलता म्हणलो की मला ह्या खेळाने दुसरं आयुष्य दिलं, तर मी व्यसन थांबलं. त्या कामात आहे तो मी पुढचा विषय बोलूच. व्यसन थांबलं, वजन वाढलं, वजन कमी करण्यासाठी व्यायामाकडे वळल्या गेलो. इंटेन्शन नव्हतं, वळल्या गेलो. मित्र जसे संध्याकाळचे मित्र कमी झाले आणि सकाळचे मित्र वाढले, तो फरक पडला. माझे संध्याकाळचे सगळे मित्र चांगले, आज पण चांगले, पण त्यांना जमते, मला जमत नाही. त्यांना जमतंय आणि त्यांचं आरोग्य ठीकठाकच आहे आणि ठीकठाकच राहील. माझ्या शुभेच्छाच आहे त्यांच्यावर. पण त्यांनीही ओळखलं की मला जमत नाहीये, त्यामुळे त्यांनी माझा फॉलोअप कधी घेतला नाही संध्याकाळचा फोन करून. म्हणजे ह्या बाबतीत मित्राची संगत आणि संध्याकाळी बसणारी पंगत हीच माणसाला बिघडवत किंवा घडवत असते. आणि सर मी तुम्हाला सांगतो, कोणताच मित्र वाईट नाही. त्याला जमते, मला नाही जमत आहे, ही रेष मला ओळखता आली पाहिजे. त्याला जमत असेल अगदी अगदी अगदी, आणि त्याची ती रेष आहे, मला माझी रेष मला जमत नाहीये, तर
आणि मी सुदैवी आहे सर, मला पहिल्यापासून मित्र सुंदरच भेटले. वा. मला संध्याकाळच्या मित्रांनी कधीच माझ्या दारूच्या प्रॉब्लेम नंतर कधीच बोलवलं नाही, आणि मी फोन केला तर मला ते उचलले नाही फोन. नंतर तर माझी नाराजगी मी त्यांच्या घरी जाऊन विचारले एक दोघांच्या, अरे असं काय, म्हणे तुझे हाल बघितले आहे मी, आमच्यामुळे आता तुझं नको, आणि जे चाललंय ना तुझं आम्ही बघतोय म्हणे दुरून, खूप चांगलं चाललंय, तुला काय पाहिजे असेल ते येत जा. वा. मला इथं ते कवी अनंत राऊत यांची कविता खूप छान आहे बघा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. खरं तर खरंच गारव्यासारखे मित्र तुम्हाला लाभले, नाहीतर आजकाल मित्र असतात गारव्यामध्ये वणव्यासारखे. म्हणजे खूप साऱ्या लोकांच्या अशा रील किंवा काय यात पाहायला मिळतं ना, म्हणजे ते उलट झालंय. वणव्यामध्ये गारव्या नाही, गारव्यामध्ये वणवा आणणारे मित्र, आणि त्यामुळे कुठंतरी म्हणजे बॅलन्स जो आयुष्याचा चुकतो, मग व्यसनाधीनता असेल किंवा निगेटिव्ह संगत असेल, चुकीच्या गोष्टी असतील. सो खूप छान आवडलं मला सर ते, म्हणजे पर्सनली म्हणजे ऑन कॅमेरा मी बोलतो की खरंच नशिबानंच ही गोष्ट मिळते. तुम्ही बोलता सर, माझं ह्याबद्दल परत मी थोडंसं यासाठी का, तर हा तुमचा पॉडकास्ट बघणारा जो वर्ग आहे ना, हा दोनच असणार आहे. एक तर खूप समजदार लोक, आणि दुसरे माझ्यासारखे, ज्यांचं वय माझ्यासारखे म्हणजे त्यांना थोडी समज कमी आहे, आणि ते हे यंगस्टर ज्यांना तुम्ही एम करताय. मी अजून सुद्धा स्वतःला वयाने जरी मोठा असेल तर विचार यंगस्टर सारखेच ठेवतोय मी थोडेसे, कारण त्यांनी होप मिळतो पुढे चालायला. सर, मुलं ना कोणतेच मित्र वाईट नाही, हा माझा पहिल्यापासूनचं ठाम मत आहे. हे आता आपण जे रील्स वगैरे बघतो हे सुद्धा वाईट नाहीये. झालंय काय, मी 50शीत आलोय, त्यामुळे मला 25शीतला मुलगा आवडत नाही, का तर त्याच्याकडे माझ्यापेक्षा मोठी गोष्ट आहे ना, अर्धच वय त्याचं, म्हणून मी रोज दाखवतो ह्यांना कळत नाही. आमच्या काळात काहीच मी कोणतं ह्याच्यातनं नाही आलेलो, अश्मयुगातनं. आता परवापर्यंत मी मोठे कसे ठेवायचो, आता पोरगी मोठी झाली म्हणून मी नीट वागतोय. बाकी मला त्यांच्यासारखंच वागायचंय, वागता येत नाहीये ना, म्हणून माझा रोष असतो हा, की ह्यांना कळत नाही, ह्यांना संस्कार नाही. ते आपल्यापेक्षा खूप जास्त संस्कार आहे सर. जी आताची पिढी आहे खूपच समजदार आहे. कोणीतरी पहिल्यांदा 50शीत पोहोचलेला माणूस म्हणतोय की आजचे युवक खरंच, म्हणजे मध्ये जे काही कोकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, कशामुळे झालं, याच आम्हा युवकांना, ह्याच आम्हा जेनझीजना कोणीतरी सांगितलं की बाबा रे, तुम्ही काही कामाचे नाही, तुम्ही कोकरोचेच आहात. पण आज अशीही लोक आहेत की या युवकांच्या मध्ये पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, पण ते क्षमतांचा आरसा दाखवणार. खरंच सर, मनापासून आभार की आमच्यासारख्या युवकांना तुम्ही एक खरंच चांगलं म्हणताय. प्रूव्हन आहे ना सर, प्रूव्हन आहे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीत आज डिकोडिंग घ्या, मोबाईल सारखी साधी गोष्ट, एकदम साधी गोष्ट, ज्याचं रील बनवतो आपण, द्या माझ्या वयातल्या एखाद्या माणसाच्या हातात, तो काय लावल आणि काय बनवल त्याचं मिक्सिंग करणार नाही. हेच तुम्ही आजच्या पिढीतल्या 5वीतल्या मुलाला द्या का 12वीतल्या द्या, तो 2 क्षणात तुम्हाला ते 30 सेकंदात सुंदर बनवून देईल, कोणताही कोर्स केलेला नसणार आहे. अगदी हे त्याचं ज्ञान आहे सर. म्हणजे आम्ही नुसताच रट्टा मारायचो, बे करून 20 पर्यंत पाडे, आणि मग कुणी आले की आम्ही 30 पर्यंत म्हणून दाखवायचं. आता ते रील बनवतात, ठीक, सिलेबस बदललाय ना. बरं, त्यांची चूक नाहीये, ते मोबाईल जास्त हाताळतायत म्हणून मी बोंबलतोय. मी किती वेळ मोबाईल बघतो हे माझं काम आहे आधी बघणं. मी पोराला बघा म्हणायचं, तू मोबाईल नको बघू, मोबाईल बघता बघता. अगदी हे नाही जमणार आहे सर. यावरूनच मला एक आठवलं की तुम्ही आता व्यसनाधीनतेमध्ये होता, त्यानंतर अंधारातून प्रकाशाकडे जीवन, म्हणजे स्वतःचा बिझनेस खरंच कुणाला तरी हँडओव्हर केला, म्हणजे चांगला इन्कम तिथूनही सुरू आहे, किंवा स्वतःचं आयुष्य आता स्पोर्ट्ससाठी, स्वतःचं आयुष्य आता एका व्यावसायिकदृष्ट्या सक्षम खंबीर आहात, किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम खंबीर आहात, मेंटली फिट आहात, आणि आता तीच मोहीम पुढच्या येणाऱ्या युवकांना तुम्ही गायडन्स करण्याचं काम करतायत. म्हणजे तुकाराम महाराजांची एक गोष्ट आपल्याला नेहमी सांगितली जाते. तुकाराम महाराजांच्याकडे एक माता आली आणि त्या मातेला तुकाराम महाराज म्हटले की माते काय झालं, का बाळाला घेऊन आले त्या छोट्या लेकराला. ती माता म्हणते, महाराज हा गूळ जास्त खातो. तुकाराम महाराज म्हणतात त्या मातेला, माते तू एक 20 दिवसांनी ये रिटर्न. मग 20 दिवसांनी परत ती माता येते, आणि 20 दिवसांनी आल्यानंतर तुकाराम महाराज एवढाच उपदेश देतात, बाळा रे गुळ खाऊ नको. मग माता म्हणते, महाराज हे 20 दिवसाआधी पण सांगू शकत होता. तुकाराम महाराज म्हणतात, मीच जास्त गुळ खायचो, तर त्या लेकराला काय मी सांगणार आहे. बरोबर. तर तसं मला वाटतंय की तशी तुम्ही भूमिका खूप छान वाटलं मला. सर, तुम्ही हा जो मुद्दा म्हणता ना, हा परत तिथंच येतो की तुम्ही थोडं म्हणजे छान अभ्यास दिसतोय तुमचा, आणि खूप चांगली गोष्ट आहे की हा अभ्यास कामाचाच आहे. तिथूनच सायन्स सुरू झालेलं आहे, आणि तिथंच सायन्स येऊन थांबते. काही वेगळं नाही, शब्द वेगळे, थोडं इंग्रजांची छाप जास्त असल्यामुळं इंग्रजीकडे वळलंय जग. हरकत नाही, ती भाषा वाईट नाही अगदी. पण हेच उदाहरण आहे, मी माझ्यावरून देतो. तुम्ही आता जो शब्द मी हसलो कशावरून तुम्हाला सांगतो ना, की त्यातनं एक चांगलं इन्कम आहे. शेवटी आपलं लक्ष तिथंच जातं की पैसे किती मिळतात, ते महत्वाचं, कारण की बघणारा त्याच अनुषंगाने बघतोय. खरं हा मोठ्या बाता, हा पैसे किती. मी तुम्हाला सांगतो, माझं सगळ्यात मोठं धनसंपत्ती मी इथे डिक्लेअर करतो. अगदी. की माझं पूर्ण बँकरप्ट झालेलो, 0 पैसे,
ही 2010ची गोष्ट आहे. 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 16 वर्षापूर्वी पैसे नावाची वस्तू नाही, मायनस मी बऱ्यापैकी आणि अमाऊंट ऐकायला आवडतं लोकांना. मी 1.25 कोटीपेक्षा जास्त कर्जात होतो. 1.25 कोटीपेक्षा जास्त कर्जामध्ये सर होते. शिस्तीतलं नव्हतं ते कर्ज. त्यातलं अर्ध बँकेचं असेल, अर्ध ते सावकार असतात ना त्या टक्केवारीतलं होतं. बापरे. म्हणजे त्याला काही लिमिटच नसायचं. ते एक लोनसाठी दुसरं लोन ना, तर तसं करत 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 एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा काढणं. पित असताना आत्ता कसा प्रश्न मिटेल तात्काळ, आज मला प्यायचे बस, दारू पण प्यायची आणि ह्याचा ताण पण नकोय मला या सावकाराचा. ह्या सावकाराचा ताण मिटवण्यासाठी दुसरा सावकार असतो. अरे बाप. आणि जेव्हा एक पातळीवर असतो ना माणूस, तेव्हा तो एक तर आधीच अहंकारी बनतो आणि त्या दारू पेट्रोलवर अजून आग लावल्यासारखं आहे की माणूस काही समजतच नाही. लोन घेऊन पार्टी करणारा मी असं काहीतरी, म्हणजे लोन घेऊन कोणी आनंदी होतं का? पण तेव्हा मी आनंदी व्हायचो, लोन मिळालं. असे वेड्याची भूमिका चालू होती. कमाईकडे येऊ. कमाई ही झाली सर मागच्या 16 वर्षात की पहिल्या 1-2 वर्षात पैसे आले. माझ्यापेक्षा जुने जे मित्र होते, जे ह्या व्यसनातनं बाहेर पडले होते, त्यांच्याकडून मी हे शिकलो की काय करावं. कारण सुरुवातीला दुसरा प्रश्न येऊच शकत नाही. कोणत्याही बर्बादीतून जेव्हा माणूस बाहेर येतो ना, मी दारूतनं आलो, अजून कुणी कशातनं आलं, तर त्याचा सगळ्यात पहिला प्रश्न जगाशी आणि स्वतःशी हाच असतो की हे सगळं ठीक आहे, आता मी ह्या रोगातनं बरा झालो, मी दारूतनं बाहेर आलो, मी गंजिडी होतो बाहेर आलो, गरजुल्ला होतो बाहेर आलो, सगळं ठीक आहे. आता काय करू? कर्ज द्यायचंय, लोक दारात उभे. हा, ती सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह समोर. घरच्यात नव्हतं, एक तर तुम्ही ते त्यांना तुम्ही चाललो प्यायला. एक असं ऑप्शन असतं, मी जीवच देतो, दारू थांबून काय उपयोग नाही, दारू सोडून उपयोग नाही. आणि मला असं वाटतं ह्याच सिच्युएशनमुळे जे दारुडी लोक किंवा जे व्यसनाधीन लोक जी आत्महत्येकडे वळतायत किंवा स्वतःला संपवून घेत आहेत किंवा निघून जात आहेत आयुष्याला कंटाळून, तर मला वाटतं हाच प्रश्नचिन्ह त्यांच्या पुढे. सर, आत्महत्येचा फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येत असेल, माहित नाही, दुसऱ्याबद्दल बोलायचं मला अगदी बरोबर. माझ्या आयुष्यात बऱ्याचदा आला. मी फट्टू होतो, मी काय आत्महत्या करा एवढी माझी हिंमत नव्हती, पण विचार बऱ्याचदा आला. दारू तेच तर शिलगवती, ट्रिगर तेच करते. दारू मला एखाद्या पार्टीत भाई बनवून टाकती, एखाद्या पार्टीत पोलीस बनवून टाकती, एखाद्या पार्टीत अचानक मिथून सारखा डान्सर बनवून टाकते. दारूचं प्रमाण माझ्या क्षमतेपेक्षा वाढलं शरीरामध्ये. मेंदूल ते ह्याला टाळक्याला लागली की तो काही बनू शकतो. त्यातच जर मी म्हणजे ते पंकज उधासचे गाणे ऐकत बसलो, म्हणजे सॉरी चेष्टा नाही, पण मी दर्दी होऊ शकतो लगेच. मला सगळे जुन्या काळातले ब्लॅक अँड व्हाईट मधले ब्रेकअप आठवण्यात येऊ शकतात. मी आत्महत्या कोणत्याही कारणाने करू शकतो. पण तो मी नसतो, तो मी एक अतिभावनिक झालेला माणूस असतो. आणि हा भावनांना झालेला आजार आहे. मुळातच आहे ना, व्यसनाधीनता, दारुडेपणा. मी दारूवर बोलत, सगळे व्यसन केले, मोठं पण नाहीये, पण मी अडकलो दारूत. मी इथंच शनिवार वाड्यापाशी स्नेक बाईट वगैरे घ्यायचो. म्हणजे एक छोटा साप असतो, तो जीभवर चावून घ्यायचा असतो. डेंजर पण व्यसन असतं. आहेत, असतात नाही आहेत. मला आणि हे पावडर फिवडर तेव्हा मी फर्स्ट बॅच असेल, म्हणजे सेकंड बॅचला होतो मी. ओके. म्हणजे आमच्या मागच्या पिढीला गर्द माहिती होती, आमच्या 5 दिवसाची पावडर झाली. गरद बनायचे, गरज आमच्या टाइम ती बऱ्याच फॉर्मॅटमध्ये यायची आजच्या 20-25 वर्षापूर्वी. पण मला त्याचं ते आवडले नाही. त्यात काय अडकलो नाही हे माझं सुदैव. आवडलं नाही. बाकी गांजा म्हणजे ह्यात काय, पण दारूत अडकलो. आणि दारू थांबल्यावर जो मी सिलेबस मला भेटला योगायोगाने, मी म्हणलो ना, मी रिकव्हरिंग लोकांच्या संगतीत जे माझ्यासारखे लोक होते, अशा एका फेलोशिपशी कनेक्ट झालो. आणि ते रिकव्हरिंग, ते स्वतः रिकव्हरिंग म्हणायचे की आम्ही प्रोसेसमध्ये आहोत, मला जमत नाही, पित नाहीये. त्याचं पहिलं उदाहरण मला असं मिळालं, सांगण्यात आलं त्या समूहामधून आणि सगळ्या आमच्या ग्रुप्समधून, बोलण्यामधून, जसा कट्टा तसाच तोही कट्टा. संध्याकाळचा मित्रांचा कट्टा, फक्त तो पिणारा हा न पिणाऱ्यांचा होता. ती वेगळी बैठक आणि ही वेगळी बैठक. तर यात मला असं ऐकायला मिळालं की जसं डायबिटीज असतं, आपण सगळे चहा पितो आणि 10 नाही 100 नाही एकाला चहा नाही चालत का, तर त्याला साखरेचा आजार असतो. त्यात त्याचा काहीच दोष नसतो. पण तो त्या दिवशीपासून त्याचा रिपोर्ट जसा येतो की भाई तू डायबिटीज झालाय, तो साखर बंद, तो चहाच पित नाही. सेम डायबिटीज सारखं आहे की मला दारूचा आजार झालाय आणि मला दारू प्यायची नाहीये ह्याच्यानंतर. एवढंच सोपं उत्तर आहे. पण लोचा काय, साखर मेंदूवर नाही ना गेम करत, दारू प्रॉपर मेंदूवर गेम करते. मी भावनिक आहे, आनंदात आहे, मॅच जिंकली खट्यात, मी खूप आनंदात, म्हणजे मी तेंडुलकर बनू शकतो 2-5 मिनिटात काही पण. मी मॅच हरली तो माझेच करोडो रुपये, तिथं सट्टा लावणारे तिसरेच आहे आणि मी हरल्यागत इथं रडत बसतो. मी कोणतीही गोष्ट एक्स्ट्रीम करतो आणि ह्याला दारू ट्रिगर करते. हा भावनांना झालेला आजार आहे, हा शरीराला झालेला आजार आहे, हा मेंदू, हा एक आजार आहे. हा WHO ने डिक्लेअर केलाय. दारुडेपणा हा जगातला
3 नंबरचा किलर डिझीज आहे. एड्स, कॅन्सर आणि तिसरा दारुडेपणा, अल्कोहोलिझम. हा WHO डिक्लेअर्ड आहे. होतंय काय मला माहित नाही की वैद्यकीय क्षेत्र ह्याला का प्रमोट करत नाहीये. म्हणजे मी शेकडो म्हणजे खरं तर म्हणजे आपल्या चर्चेतून डॉक्टरांची सामाजिक एक चळवळ होऊ शकते की हे पण एक आजार आहे, हा पण एक मोठा दुर्लक्षित विषय आहे, त्याच्याकडे पण डिक्लेअर केला गेला पाहिजे. म्हणजे होतंय काय माझ्या परिचयातले 10 पैकी मला नाही कोणी म्हणलं का, तर मी थोडा फाटक्या तोंडाचा आहे, मला आधीपासूनच गमवायची भीती नसल्यामुळं खूप आहे, मूर्ख आहे थोडंसं मी ह्या बाबतीत, असं ऐकत नाही कोणाचा. तर डॉक्टरांनी किंवा वैद्यकीय लोक पिणाऱ्याला हळूहळू सोडा अशी म्हणजे मला नाही कळलेलं हळूहळू कशी सोडतात, मला नाही जमली आणि मी हळूहळू सोडणारही नाही बघितला. असे सल्ले देणारे मी बघितले की दारू अचानक थांबू नको मरशील, असा वैद्यकीय. आणि मी ऐकतो रोज रील ऐकू शकतो मी, म्हणजे ऑफ रेकॉर्ड तुम्हाला 100 नावं सांगाल त्यांचे, ते रील स्टार आहे फार. तुम्ही असं प्रमोट कसं करू शकता की तुमचं दुकान चालण्यासाठी तुम्ही डायरेक्ट म्हणता दारू अचानक सोडू नका. म्हणजे ह्यांचं औषध बरं, असं कोणत्याच जगात औषध बनलं नाही ज्यांनी दारू सुटते, औषधच नाहीये. 1-1.5 लाख रुपये एवढ्या परेशानीत माझ्या घरच्यांनी मला, मी लास्ट माझा जो दारूचा दिवस होता त्याच्या काही महिन्याआधी नाशिकला एका दवाखान्यात ऍडमिट केलं. तर रिहॅब म्हणण्यापेक्षा ते हे होतं, ऑपरेशन करून गोळी टाकतात आणि ती गोळी तुमच्यात इन्स्टॉल केली, इन्स्टॉल म्हणून आपण भाषेत, तर तुम्ही दारू नाही पीत. अरे बापरे. आता घरच्यांसाठी काय, काही त्यांना मी जिवंत पाहिजे होतं ना, त्यांची काही चूक नाहीये. म्हणजे आपण जे भोंदू बाबा वगैरेकडे नेताना बघतात, कोणत्या अलीमकडे नेतात, हलीमकडे नेतात, बाबाकडे नेतात, त्यांची आपल्याला इथून दिसताना ती अंधश्रद्धा दिसते. त्यांचा जीव चाललेला असतो तिथं, मी पित असतो आणि माझं पूर्ण घर बरबाद झालेलं असतं. त्यांचं मत असतं काय कुठं काय करायचं करा, ह्याला नीट करा म्हणजे आम्ही नीट राहू. मला तिथं नेलं, 10 दिवस ऍडमिट ठेवलं. 10व्या दिवशी ऑपरेशनच्या आधी एक चंचू पात्रात मला दारू दिली, प्यायची का म्हणलं. हो का, म्हणजे ही का बात झाली, प्यायची का, पिली. बता तरी आखरी इच्छा काय आहे. ते म्हणले पिऊ शकतं म्हणे, याच्यानंतर पिता येणार नाही. त्या 10 दिवसात त्यांनी मला खूप अल्बम दाखवले की एवढे लोक आले आमच्याकडं, एवढे पिले, एवढे छान झाले, भारी भारी स्टार झाले. हे मेलेल्यांचे दाखवला अल्बम, हे पिले आमच्याकडून गेल्यावर मेले. आणि जे काय ती प्रोसेस होती. आणि मी त्यांनाही वाईट म्हणणार नाही, ते त्यांचं दुकान चालवतात. त्यांनी मला बोलवलं नव्हतं फोन करून, मी तुम्हाला नेलं होतं, मी गेलतो किंवा मला नेलो. तर ते त्यांचं दे आर डुईंग देअर बिझनेस, ते त्यांचा धंदा करतात. मी जायचं का नाही ते माझं काम होतं. गेलो, त्यांनी ते केलं, 1.25 लाख रुपये खर्च आला. परत आलो, महिनाभर मी आपलं नाही का ते थाळी वाजून साप बोलत आहो, मग गावभर दौंडी, जो भेटेल त्याला दारू छोड द्या, मला का बघायचं काम नाही, आपण पित नाही. आणि एक दिवशी कामावून घरी जात असताना सहज रोजच्या बारकडे लक्ष गेलं, म्हणलं प्यायची तर नाही आपल्याला, आपण तर सोडली. पण तिथं जो आज तो मित्र मी वारलाय, मोरखंडीकर म्हणून, संजय मोरखंडीकर म्हणून, तिथला बारमन. तो छान मित्र, आमच्या बेवड्यांचा एक फर्स्ट क्लास असतो, सगळे मित्र बनतात. आम्ही असं एकदम सामाजिक लोक असतो, धार्मिक सामाजिक, म्हणजे रडू बिडू शकतो, मंदिरात गेलो तर असे किती लोटांगण मारू शकतो. बारमन आमचा दोस्त असतो, कम्प्लीट शेअरिंग असतं त्यासोबत. आम्ही म्हणजे पंतप्रधानांनी काय करावं हे आता हे मोबाईलवर आहे. आमच्या 15-20 वर्षापूर्वीच्या काळात हे डायरेक्ट समक्ष असायचं. वेटरना आम्ही गप्पा मारायचो, वेटर लगेच कुठं, तू शिकला का नाही, लय सहानुभूती, पैसे तर त्याला 5 रुपये, शेवटी 10 रुपये देणार जाताना, पण तू का शिकत नाही, तू शिकला पाहिजे, गरीब मुलांनी शिकलंच पाहिजे, काही मदत असेल तर सांग. हे सगळं पिणारा माणूस करतो, एकदम सिस्टमॅटिक. खरं आहे. हा म्हणजे तो त्यालाही रोजचा असतं. तो म्हणतात ते काय करावं, मालकामुळे नोकरीमुळे सहन करावं लागतं, देणार तर काही नाही. या सगळ्यात मी घरी जाताना बघितलं, म्हटलं बारमध्ये मोरखंडीकरला भेटू यार, आपण प्यायची तर नाही जाऊ. त्यांनी काय बिचाऱ्यांनी बिघडवलं आपलं. गेलो, त्यांनी गेलं तर तिथलं वेलकम खूप भारी असतं. तुम्ही बारमध्ये खूप दिवसांनी गेलं ना तर ते मिस करत असतात एकतर, की यार रोजचं 200-500 गिराईक, 1000चं गिराईक आलं, अरे वा साहेब आले, शेट आले, शेट पण एंट्री, तिथं पण स्टोरी लगेच अख्खी हाणून दिली. आता दारू नाही, येऊ केलं, 1.25 लाख खर्च, मॅटर क्लोज. आता लाईफमध्ये येऊ करता त्यालाही आनंद झाला. बरं, मी परत हे म्हणेल की परत सुदैव वेटर सगळे ते 2-4च फिक्स हॉटेल होते. का आता शेवटचे 5-10 वर्ष असे होते ना की घरी जाताना मला न्यावंच लागायचं. मग ते सगळे वेटर्सला घर माहिती होते, 2-4 ठेपे, मग त्यामुळे ठेपे फिक्स केले, झालते ऑटोमॅटिक. मग ते मॅनेजर आणि लास्टला तर असं होतं की तो वरती लॉजिंग होतं आणि खाली बार होता, तर तिथंच वरतीच जायचो. आणि होते काय, तो एक स्तर असतो ना पैशाचा, की तशा स्तरावरच होतो शेवटपर्यंत. कर्जही 1.25 कोटी असं कोणी येऊन थोडी देतं, त्या स्तरावरचा होतो. म्हणून लॉज आणि ते सगळं बेअर असायचं, महिन्याचं बिल असायचं.
त्या खर्चात नाही हे मग तिथंच प्यायचं, तिथंच वर हॉटेलला झोपायचं, परत सूद आली तर परत खाली यायचं, थोडं प्यायचं, पोझिशन बघायचं, घरी जायचं का थांबायचं, म्हणजे असं काहीतरी. आणि घर पाऊल म्हणजे तिथून घर माझं 500 मीटरवर, पण मी हॉटेलला थांबायचो. अशा काही ह्याच्यात त्यांना आनंद. मला मूळ सॉरी थोडा विषय बदलला, म्हणजे तिथं वेटर असो तो बारमन असो त्यांना आनंद असायचा झालता की हवे सोडलं, म्हणजे पिढा गेली म्हणण्यापेक्षा त्यांना बरं वाटलं की बरं तुम्ही माणूस खूप चांगला करत होते, बरंच बरं झालं असं तसं म्हणूच तर 10-15 मिनिटात असं डोक्यात आलं, म्हणलं सगळं खरंय पण खरंच 30 ml ने मरल. आणि हे तो समोरून तारीफ करतो, ते दुसऱ्या ह्याला बोलवतो, तो त्याच्या अकाउंटंटला बोलवतोय, शेटने छोडा ऐसा तसं. आणि माझ्या मनात आणि हे एकदम जेन्युइनली आला हातून. मला हातून आलं, म्हणलं 30 म्हणजे झाक नाही एवढी. तिथं ठीक आहे, परत मनात आलं तिथे एवढा मोठा अल्बम दाखवला, हा मालक होता, त्यो होता, म्याला द्याला 30 ने मला नाही वाटत म्हणलं असं. आणि त्याला म्हणलं ते ओळखावत म्हणलं असं, तो म्हणलं असे म्हणलं तो सिमर नाव, हा ते काहीतरी असं घ्यायचो मी, म्हणलं तो टाक असं 30. तो म्हणलं तू काय नव्हते, ते हसलं त्याने काय निवतलं त्यात. त्याला म्हणजे त्याला एवढ्या लवकर माती खायली अंदाज नव्हता. ठीक आहे, एक दिवस फिरून येईल इथं, पण त्याने टाकलं. मी पण घेतलं कोपऱ्यातल्या टेबलवर, दुपारचा टाइम होता आणि मी घाबरलेलो होतो बरं का की चला मेलो तर. थोडं थांबलो, म्हणलं ते अल्बम आठवला त्यावेळी. वेटरला बोलवलं, म्हणलं लक्ष दे, काय वाटलं तर वरती रूम बी असू दे थोडं रेडी, कारण मी ते औषध घेऊन आलो, रिॲक्शन होऊ शकतं. बरं तो कशाच म्हणायचे, मग त्याला माहिती की आता हा पिणार आहे, माझ्यापेक्षा जास्त तेच लोक मला ओळखत होते. मी पिली 10 मिनिटं शांत, स्मशान शांतता. माझा तो पॅटर्न फिक्स होता, प्यायच्या आधी असं घड्याळ बिळ काढून ठेवायचं, रुमाल पाकिट काढून शांत बसायचं आणि ते काहीतरी लिहायचं, विचार करत बसलो, फुटाने चालू, शेंगदाणे काहीतरी चालू, हातात सिगरेट. आणि 30 पिले, अर्धा तास काही झालं नाही, म्हणजे बेस्ट काम झालं. आता तर काय म्हणजे ह्याच्यापेक्षा बेहतरीन काय पाहिजे लाईफमध्ये. दुपारी यायचं, 2 पॅक मारायचे, इथंच वर झोपायचं आणि संध्याकाळी फ्रेश घरी जायचं, कुणालाच कळणार नाही. आणि ऑपरेशनमुळे ही बहुतेक म्हणलं ही प्रगती झालेली दिसते आपल्याला चढाना. काही नाही, 8 दिवसाच्या आत माझं परत माकड झालं. म्हणजे 8 दिवस पण नाही लागले, रोजच चालू झाली ते. तो 2 दिवस पण पॅटर्न नाही चालला की दुपारी येणे, थोडी पिणे, वरती रूमवर झोपणे, मग घरी. 8 दिवस मी जास्त सांगत असेल, 2-4 दिवस माझं माकड झालं. आणि त्यानंतर मग डायरेक्ट हॉस्पिटलायझेशन झालं. म्हणजे कारण रिॲक्शन जे काही त्यांनी टाकलं असेल ते रिॲक्शन, जे पिणाऱ्याला न सांगता दारू सोडवा हे वाचलं. आणि आपल्या घरात किंवा आपल्या आसपास कोणी पिणार असेल, त्याची दुश्मनी काढायची असेल किंवा त्याचा जीव घ्यायचा असेल ना, तर ते औषध द्यायचं, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कारण ते डायरेक्ट रिॲक्शन होणार औषध असतं, त्याचा काटा काढायचा असेल तर द्या. अदरवाईज ते औषध नाहीये, ते काहीतरी रिॲक्शन करणारे केमिकल आहे की त्याच्यासोबत अल्कोहोल आलं तर ते एक प्रकारे रिॲक्ट होतं. आता पॉइझनच. रिॲक्शन सस्टेन करायची तुमची कपॅसिटी आणि माझी कपॅसिटी प्रत्येकाची वेगळी असू शकते. ज्याच्यात आहे तो तरला, ज्याच्यात नाहीये तो निकाल पडेल. आणि असे पिणारा मेल्यानंतर एवढं जास्त वेळ दुःख नाही चालत. ते एक तर म्हणतात सुटलं बरं झालं, आणि दुसरं म्हणतात काहीतरी झालं, पिण्यानेच गेला. ते गोंधळ. पण औषध जे असतात ना, हे औषध हे डेफिनेटली वैद्यकीय सल्ल्यानेच घेतले पाहिजे. अगदी. म्हणजे ह्यात असं नाहीये. परत कमाईकडे येऊ आपण, जिथून विशेष म्हणजे थोडासा प्रश्नचिन्ह जो होता, कमाईकडे येऊ. कमाई झाली काय बॉस, की ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या, पैसे येणं सुरू झाल्याचा मला मार्ग रिकव्हरिंग मित्रांनी सांगितलं, तू कामाच्या ठिकाणी जाऊन बस, व्यवसाय होता ना तुझा, आता चालू आहे ना थोडा बहुत कानावर चालू आहे, तिथं जाऊन बस. म्हणलं कर्ज बाजारांचं काय, ज्यांचे पैसे देणे त्यांना जाऊन भेट म्हणलं. असं कसं भेटन मारण. तर ते खूप विचित्र लोक असतात आमचे, जे ह्या सोबत काम करतो ना आम्ही सगळ्या रिकव्हरिंग फेज मधले. मग खायचं म्हणे मार, पैसे घेताना आपण लाजलो नाही ना, मग ते त्याचा हक्क आहे म्हणे मारायचं. असं कसं, असं कसं म्हणे, तुझ्याकडे एक पैसे द्यायला नाहीये. मग त्यांनी मारलं. तो म्हणलं हे होणार नाही आपल्याकडनं, मग ते पैसे ते तर नाहीच आहे. माराची ताकद नव्हती मार खायची, पण हिंमत केली आणि 1-2 गेलो. आधी बँकेकडे गेलो, बँकेत मारणार नाही एवढं बरोबर, सावकार मारेल बँकेत नाही मारणार. बँकेत गेलं ना तर तुम्ही आज परत मी तो विषयावर येईल की मग तेव्हा L&T पण नाव घेऊन सांगतो, L&T आणि अशोक लेलँड 2 फायनान्स होते माझ्यावर. आणि ट्रकचे फायनान्स जे काय होते 5-50 लाखाचे जे होते. पण तो काळ असा होता ना की तुम्ही एक आकड्याच्या वरचे असले की तुमचं मॅनेजरशी डायरेक्ट इंटरॅक्शन असायचं. आता नाही राहिलं, आता टाय घातलेले सगळेच मॅनेजर आहेत. तेव्हा तसं नसायचं, मॅनेजर एकच असायचं बँकेला. आणि तुम्ही कोटभर रुपयातला माणूस असेल तर तुमचं इंटरॅक्शन, तुमचं जे काही ट्रीट असायची, थोडी ट्रीट स्पेशल असायची. मग बसायचो विसायचो असा भाग म्हणलं तरी चालेल. आणि मी त्यांना जाऊन भेटलो, बारीक तोंड करून गेलो होतो.
मला माहिती होतं अपमान होणार आहे, पण म्हणजे एवढा अपमान नाही होणार, कॅबिन बंद करून करेल बाबा माणूस अपमान केला तरी. पण भेटलो तर मला तिथं खूपच एकदमच जादूवाली वाटलं, म्हणजे देव सोबत आहे असं वाटलं. मी नाव घेईल स्क्रीनवर, माझे नळदुर्गकर म्हणून मित्र आहे, ते त्या फायनान्सला होते, आणि त्यांनी राहुल नळदुर्गकर मुद्दामून स्क्रीनवर नाव घेईल. काय बघा, शेवटी जाण असावी. अगदी अगदी. त्यांनी मला माझ्या दारूच्या काळातही मदत केली, अनैतिक नाही केली, नैतिकच मदत केली. आणि खास गोष्टी जेव्हा दारू थांबली ना, त्या लोकांकडे जेव्हा मी गेलो, अजून एक सचिन नावाचं कुलकर्णी, हा ते दोघं यांचे माझ्यावर कर्ज होते. आणि मी जेव्हा भेटलो ना त्यांना, ते म्हणलं आम्ही प्रश्न येत नाही, तुम्ही आमचे मित्र पण आहात, क्लायंट पण आहात, आणि वसूल काय करायचं म्हणजे तुमचा धंदा चालून तुम्ही आम्हाला हप्ता द्यावा, हा आमचा व्यवसाय आहे. तुमच्याकडून ती ट्रक जी आम्ही तुम्हाला दिली लोनवर घेऊन, ती आणून आम्ही भंगारातच विकणार आहे, त्यात आमचं नुकसान आहे म्हणे. हा झाला व्यवसायाचा भाग, व्यवहाराचा भाग. पण तुमची प्रकृती चांगली व्हावी यासाठी आम्ही नक्की प्रार्थना केली म्हणे. का तर तुम्ही नीट राहताल तर तुम्ही अजून 4 ट्रक घेणार आणि आमच्याकडनंच घेणार आहे, हा आमचा फायदा प्लस आपले रिलेशन. तर आम्ही तुमच्याबद्दल कधीच वाईट चितलं नाही. राहिले आमची टीम पण तुमच्याकडे आली, तर हेच बघायला आम्ही जास्त वेळा ऑफलाईन आलो, म्हणजे जास्त असं डायरेक्टली नाही. आम्ही आजूबाजूनी माहिती घेत होतो की तुम्ही कसे आहात, का तर आमचे वेगवेगळे प्रोसेस असतात, आम्हाला वरून प्रेशर असतं रिकव्हरीचं. पण आम्ही प्रार्थना हीच केली की तुम्ही ठीक व्हावे, तुम्ही व्यवसाय करावा. उलट म्हणजे तुम्हाला ते तेव्हा नवीन सुरू झालं टॉप अप लोन, की जेवढं फेडलंय तेवढं, तसं काय. तर तेव्हा त्यांनी त्या लोकांनी मला मदत केली की तुम्ही बाकीचे पैसे देण्यासाठी जे तुमचे हा ते तुम्ही इकडून द्या, पण तुम्ही व्यवसाय करा आणि काही काळजी करू नका. तुम्हाला पैसे, तुमचे ट्रक आमच्याकडे तारण आहे, आम्ही ते कधीही आणू शकतो. अगदी. म्हणलं सर मी त्याच तयारीने आलतो की मी देऊ शकत नाही, 5-6 पैकी 2-4 तुमच्याकडे घेऊन टाका, बाकी 2 चालू नाही म्हणजे सगळे राहू द्या. हे असं झालं आणि इथून मला हिंमत आली. मग मी ज्यांचे हात उसणे होते ते तिथेही अजून चांगला पॉझिटिव्ह, ते म्हणले अरे तुला मारून काय भेटणार, तुम्ही याला असता म्हणे. आम्ही एक देवाला नाही, तुला अगरबत्तीला देवा याला वाचव, पैसे व्याज नाही मुद्दल तर येऊ दे. खरं. आणि ते असं झालं आणि 99% असंच होतं. आणि ह्याच्या पुढे आपण विचार निगेटिव्ह करतो, पण ऍक्च्युअल मध्ये तिथं चांगलं वाढून आधीच घेऊन जातो सगळं. आपण आता कोणतं कुठेतरी सुरू उद्या टीव्हीवर येतं, ह्याने त्याच्यावर बॉम्ब टाकला, आपल्याला ते पिक्चर मधलाच बॉम्ब वाटतो की नागासाकी झाली त्याची. तसं होत नसतं. माझ्या विचारांनीच ते मी हिरोशिमा नागासाकी करून ठेवतो. आणि दारू परत तोच विचार की दारू एक्स्ट्रीम करून टाकतं विचारांना, काहीच झालेलं नसतं, पण मी त्याला जास्त आती करतो. तो धीर भेटल्यानंतर मग व्यवसायाकडे चांगलं लक्ष दिलं, आहे त्या ठिकाणी जाणं बसणं सुरू केलं. एवढं छान झालं, मी तुम्हाला सांगतो की मला पहिल्या 3-4 वर्षातच जो काही मी एनपीएत होतो, माझं कर्ज पण थांबलं, कर्ज मिटलं, एनपीएतून बाहेर आलो आणि माझा व्यवसाय दुपटीने परत वाढला. तो आकड्यांनीही वाढला, संख्येने वाढला आणि मजा यायला लागली. ह्या सगळं करताना मधीच परत आतला बिझनेसमॅन पुन्हा जागृत झाला, त्याचा पुनर्जन्म झाला, म्हणजे कॉन्फिडन्स झाला. पैसा कॉन्फिडन्स देतो बॉस. खरं. म्हणूनच माझा पैशांवरती फिरून प्रश्न येतोय. पैसा कॉन्फिडन्सच देतो. असं सुक्या तोंडाने बोलण्यात दमच नाही, पुरतं मर्यादित आहे. पैसे लागतात, फक्त ती पैसे कुठं वापरायचे, किती वापरायचे आणि कधी पैशाचा उल्लेख करायचा, कुठं दाखवायचे, कुठं थांबवायचे, कुठं लपवायचे, ही मॅच्युरिटी यायला आहे ना, एक वय किंवा आता बनू काय असेल, एखाद्यात असेल अनुभव असेल बाबा चांगली, माझ्यात नव्हती पण आता आली अनुभव, कुठं दाखवायची कुठं न दाखवायची. पण गरजा किती गरज आहे ना हे ओळखणं पण गरजेचं आहे. पैसे लागतात, पैसे नाही लागत असं अपप्रचार मी नाही करणार, पण त्याची मर्यादा असते. किती मिळवायचं, थांबायचं, कुठं जायचंय, उत्तर तुम्हाला द्यायचं जे आहे ना ते यातच आहे की ती मर्यादाच नाही ओळखली ना तर सगळ्यात मोठं माझं जे धन आहे, माझं अपत्य, माझा परिवार. बरोबर. बस हे बोलबच्चन नाहीये, ज्याचं लग्न झालेलं आहे, ज्याला मुलं आहेत, आणि जो आपल्या मुलाला हातात सिगरेट घेऊन बघतोय ना त्याची काय अवस्था आहे त्या बापालाच विचारा. मग तो कोणता मिलियनर असेल त्यांनी येऊन माझ्या समोर तोंडवर करून बोलावा. मी खरोखर हाणन एखाद्याला, लय म्हणजे असे भेटलेले ना, मग तो शिवी येते तोंडात. नाही बा, आम्ही सगळे सोबत बसतो. म्हणलं तुम्ही सोबत थायमेट पिऊन मारा ना, सोबत काय बसताय, म्हणजे ते मोठेपणाने सांगतात आम्ही सर्व फॅमिली सोबत बसतो आणि आम्ही मर्यादित घेतो. मर्यादितच टिक-20 प्या आणि सगळे एकसाथ मारा. म्हणजे तुम्ही प्रमोट काय करताय, सोबत बसायचं असते. ही गोष्ट फॉरेनलाच तडफडा तिकडं, नाही तर कुठं आमच्या भारताची संस्कृती आणता. बरोबर. मी चुकलो, ती चूक परत होणे म्हणून माझी फाटली होती. म्हणजे आज माझं दोन्ही मुलं, 3-4 माझ्या भावाचे मुलं दोन्ही माझ्या मुलासारखेच आहेत. आमच्या 4 हे लेकरं मोठं होताना त्यांनी जे काही वाईट बघितलंय घरातलं, पण ते आज माझं हे जे काय तुम्ही आता वर्णन केलं ते यश बघताना माझी डबल ड्युटी बनते बस. मी कितीही स्क्रीनवर डिंग्या मारू द्या, माझा जीव घाबरलेला असतो की माझं भूतकाळ हे होता
असं काही. तर मला एक जनरल ह्याच्यातनं स्वतःला एक कळलं की आपण एकच गोष्ट बदलू शकतो, ती म्हणजे आपण स्वतःला. तर ह्या स्पोर्ट्सनी मी बदललो बऱ्यापैकी. एक बिझनेसमन जो होतो, कनिंग बिझनेसमन, शातीर बिझनेसमन, की सिंगल एम होता माल बनवणं, तो हळूच थोडा डायव्हर्ट झाला की नाही, पैसे किती लागतात ह्याचं आपल्याला ओळख नाही, आणि सोबत आपल्याला स्वतःला सुद्धा बनणे, हेल्थकडे वळलं. आणि मला कळलं की अरे इसमें कुछ कर सकते. आता कुछचा अर्थ पैसे घेताल तर तो पुढे, कुछ कर सकते मध्ये काय झालं माहितीये का, माझा मुलगा 7-8 वर्षाचा होता तेव्हापासूनच माझ्यासोबत ह्या क्षेत्रात आला. 2000 ट्रान्सपोर्ट व्यवसायापेक्षा मी म्हणाल ह्या रनिंग आणि सायकलिंग. अच्छा, म्हणजे तुम्ही व्यसनाबरोबर सुद्धा ही आवड जोपासत माझं 2010 व्यसन थांबलं. 10ला 2014 वजन कमी करावं म्हणून मी व्यायामाकडे वळलो, आणि 2015 पासून लेकरालाही सोबत घेतलं. अच्छा, तो त्यावेळी 9 वर्षाचा. तो 9 नाही म्हणता येणार, आज तो 21 आहे. तर 14 पर्यंत जर मागे घेतलं तर काय, जे काय 12 वर्ष कमी करा, 21 मधून 12 तर 9 बरोबर झालं. तो 9-10 वर्षाचा असताना माझ्यासोबत यायला लागला. मी पुण्याला यायचो बऱ्याचशा मॅरेथॉनसाठी, हैदराबादला त्याला घेऊन जायचो. बायको ओरडायची तेव्हा तिला, पण मला मी तिला म्हणतो मित्रापेक्षा हा बरा सोबत. बरोबर. मग आम्ही सोबत न्यायचो. मग कधी कधी मित्रमंडळी असायची धावणारी, त्यात हा सोबत. तो विचार करा ना, 9 वर्षापासून तो हे बघत 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 ना, अगदी अगदी माझी सगळ्यात मोठी कमाई जी की ही डिड आयर्नमॅन. त्याच्या वयाच्या 18व्या वाढदिवसाला त्याने आयर्नमॅन केले. बापरे, म्हणजे हे स्वतःपुरतं ठेवलं नाही तर जनरेशनल, आपण म्हणतो ना एखादी गोष्टी जनरेशनल आपण पुढे द्यायच्या असतात, आणि ते विचार द्यायचे असतात, ती तत्व द्यायची असतात. खरं तर सरांचं कौतुक यासाठी आहे, आणि त्यांच्या मुलामध्ये स्वतः जर 5 वेळा आयर्नमॅन आहेतच, पण 18व्या वर्षी आयर्नमॅन, वाढदिवसा दिवशीच आयर्नमॅनची जगातली टॉपची अवघड असणारी स्पर्धा म्हणतात, तर ती स्पर्धा त्याने अचीव्ह केली, जिंकला त्यामध्ये. म्हणजे ही जी स्पर्धा त्यांनी पूर्ण केली, जिंकला नाही म्हणता, त्यांनी पूर्ण केली. सर ह्याच्यापेक्षा म्हणजे प्राऊड फादर मी काय फील करावं स्वतःला, हे त्याचं श्रेय आहे. पण मी माझा आनंद एवढा झालो. बघा, भीती होती एक काळात, जसं मी म्हणलं माझी दारू थांबल्यानंतर आहे ना, पहिले 1-2 वर्ष मला भीती होती की यार परत दारू पिलो तर बरबाद होऊन जाईल. पण ती भीती दूर कधी झाली माहितीये का, जेव्हा मी माझ्या भूतकाळात जसा मी दारू प्यायचो, अडकलेलो होतो, व्यसन करायचं अडकलं, त्या बांधवांसोबत काम करणं सुरू केलं. जी लोक ऑलरेडी व्यसनामध्ये आहेत त्यांच्यासोबत काम करणं. काम म्हणजे काय, त्यांना त्यातनं बाहेर पडण्यासाठी जी काही मदत लागते, आर्थिक नाही, शाब्दिक, काउन्सिलिंगचा भाग, गप्पा गोष्टींचा भाग, आणि मी ज्या समूहामध्ये राहून ह्या गोष्टी, असे बरेच जे लोकांचं आमचं एक रिकव्हरिंग फेलोशिप म्हणून आपण त्याला, त्या रिकव्हरिंग फेलोशिपला त्याला अट्रॅक्ट करणं, त्याला रोज संध्याकाळी गप्पा मारण्यासाठी बोलवणं, तो टाइम जो त्याचा तो आहे तो किल करणे, तो पर्टिक्युलर त्याचा जो याचा म्हणून क्रेविंग वाला टाइम. आणि ह्या लोकांसोबत जेव्हा राहणं सुरू केलं, गोष्ट नंबर 1 झाली, मला माझ्या दारूबद्दलची भीती कमी झाली, आणि मी त्याच्यात दिसायला लागलो की मी असेच चाळे करायचो चुत्यासारखे, मी असंच येडेचाळे करायचो. म्हणजे मी आधी हसायला लागलो, नवीन मी हसायचो दुसऱ्या पिणाऱ्यावर, कारण माझी सुटली होती. बरोबर. नंतर मला कळलं माझी सुटली नाही, माझी 1 डे ॲट अ टाइम थांबलेली आहे दारू. आणि थांबलेली राहण्यासाठी मला माझ्यासारख्याच बांधवावर काम करावं लागेल, जो यात जखडलेला आहे. किती सक्सेसफुल होईल माहित नाही, आजचे दिवस करू ना काम. कारण जर मी उदाहरणार्थ, डोंट टेक अदरवाईज, मी तुमच्यावर काम करतोय, तर ज्या गोष्टीवर मी तुमच्यावर काम करतोय मला त्यात अनैतिकता वागता येणार ना तेवढा एक दिवस. म्हणजे ऑटोमॅटिकली मी तो एक दिवस तर नाही पिणार एकदमच फोर्सनी, कारण मी तुमचा शिक्षक आहे आज. हो, जसं मागे सांगितलं ते तुकाराम महाराजांचं उदाहरण, स्वतःच गुळ नाही खाल्लं तर तेव्हाच मी उपदेश करू. त्यामुळे माझी ती भीती आहे ना सवय मध्ये गेली, की मला ती भीती नाही वाटत. त्यानंतर मला इच्छा नाही झाली गेल्या 16 वर्षात दारू पिण्याची. दारू नाही, गुटखा नाही, माझे 10-12 दात डुप्लिकेट आहे. माणिकचंद एक संपली की दुसरी, तो डब्बाच घ्यायचो मी. असते पिक्चर मध्ये कसं दाखवतं, ते काच खाली माझा फक्त हात, की तो टपरीवाला पळत साप, मग ते 2 डब्बे, मग डिग्गीमध्ये असं बाराच्या समोर थांबलं, काच खाली की डिग्गीत 2 बॉक्स बिअरचे. म्हणजे ते सीझनल असायचं. आता खूप काय ते वर्णन करणं योग्य नाही, पण असं काहीतरी फॅन्सी वागलेलं आहे मूर्खपणाचं, आणि त्या काळात ते भारी वाटायचं. आणि ऍक्च्युली माध्यमं जी काही आहेत ती या गोष्टी जास्त प्रमोट करतायत, मला वाटतं त्यामुळं अजूनच लोकांना ते त्यांचं काम करत असतं. ते आस्था चॅनल पण दाखवतातच की बघते कोण, मीही नाही बघत, तो भाग नाहीये, पण माध्यम ते त्यांचं सेल करायचं. खरं. दारावर दार वाजून जो सेल्समन येतोय, त्याच्याकडचं प्रोडक्ट खराब आहे का चांगलं आहे त्यालाही परेशानीला माहित नाही, तो त्याच्या 10 रुपयाच्या कमिशन पायी विकतोय, बरोबर, त्याची नोकरी तो करतोय. मला दिलेली त्याच्यापेक्षा जास्त नक्कीच मी शिकलेलो आहे, स्वतः ठरवायचं. हा, तो पीएचडी केलेला माणूस येऊन नाही विकणार आहे 10 रुपयाचा टॉय. ग्रेट. मी आतमध्ये खूप सुशिक्षित माणूस आहे ना, बंगलोत राहणार, मी दार उघडल्यावर तो प्रोडक्ट बघायचा की नाही हा चांगला नाहीये प्रोडक्ट, मी नाही घ्यायचा ना.
मी घेऊन त्या माणसाला जर नाव ठेवतो ना तर मी मूर्ख आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सिम्पल आहे ना. अगदी अगदी पैशावर येऊ परत. हा. तर पहिली कमाई ही झाली बॉस की मुलगा तेव्हापासून स्पोर्ट्समध्ये आहे, तो राहील टिकून. तो टिकून राहण्यासाठी मजा काय आली की ह्या कोरोनाच्या आधी 2017 मी 2014 ते 2018 ज्यांनी अभिजित नारगोळकर म्हणून आमचे मित्र, थोरले मित्र, त्यांनी मला ह्या कामात खूप मदत केली. ह्यात त्यांचं वाचन छान आहे. त्यांनी आयर्नमॅन, माझं इंग्रजीच कच्चं, आता इथून सुरू करू आपण. इंग्रजी कच्चाचा अर्थ कॉन्फिडन्सच नाही, मी कधी विदेशी गेलो नाही. आणि त्यांनी मला एक थीम शिकवली. इंग्रजी वाचता येत नाही का? हो. बोलायला कॉन्फिडन्स नाही? हो. इथून विदेशात कधी गेलेलं नाही? नाही. काहीच नाही. प्रत्येक पाटी वाचायची एअरपोर्टवरची, सगळं कळेल. तुम्ही वाचायला, मी काय नाही, मी जाऊन एकटा मी माझा विजा स्वतः केला. पहिला विजा स्वतः अप्लाय केला. त्या शेंगेन विजा अवघड असतो, काही अवघड नाही. मला काय अवघड नाही लागलं, का तर जे कागदपत्र लागते ते कागदपत्र दिले. चोरीचा व्यवसाय करतच नव्हतं, त्यामुळे दाखवायला जे होतं ते सगळं योग्य होतं. माझा विजा त्यांनी स्वतः मला करायला लावला. हे तुम्ही शिकताल. त्या माणसाला माहित होतं की मी आयुष्यभर हेच करणार वाटतं, तेव्हा हे तुम्हाला खूप काम येईल. म्हणलं कशाला एकदा जायचं, करा. माझा तो विजेची प्रोसेस, प्रत्येक ठिकाणी वाचले तर तुम्हाला तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. तिथले लोक ना माहिती असते की आपल्याला कमी बोलता येतं किंवा कमी इंग्लिश येतं, ते हातवारे करून बोलतात तुम्ही. मला काहीच प्रॉब्लेम नाही आला बॉस. सेम थिंग मी जेव्हा ही गोष्ट पास ऑन करतो मुलाकडे, परत व्यवसाय करतो की 2014 ते 18 ह्यात राहताच मी एक मूळचा व्यावसायिक असल्यामुळं ना, आणि मला आमच्या अभिजित सरांनी थोडं पुश केलं की तुम्ही आता ह्याला व्यवसायात बदललं तर कसं राहील. माझ्या डोक्यात आलं की ठीक आहे ना, करतोच आहे तर मी बायसिकल स्टोअर सुरू केलं. अरे वा. ॲडव्हान्स बायसिकल, जे आजकाल सगळेजण, त्याची सुरुवातच 20-25 हजारापासून होती आणि त्याला अंत नाहीये. म्हणजे आता आकडा म्हणून नाही, पण चांगली बायसिकल जी माझ्याकडे ती 6 लाखाची, जी मुलाकडे आहे ती 5-7 लाखाचीच आहे. आणि जे जनरल वापरतो त्या लाख रुपयाच्या, अशा 5-6 सायकली आमच्या दोघात आहे ज्या आम्ही वापरतो. या टाईपच्या बायसिकल्स एक 25 पासून पाहिजे तेवढ्याची, मध्ये गार्मेंटचे गॅजेट्स हे ते ह्या सगळ्यांची त्यांनी कनेक्ट करून दिलं आणि एक छोटं स्टोअर सुरू केलं. बघा, बिगर एवढा तर सोपा माणूस नाही मी की बिगर भविष्य बघता. मी विचार केला की हा व्यवसाय कसा राहील, ट्रान्सपोर्टपेक्षा तर कधीही चांगला. ट्रान्सपोर्ट वाईट आहे असं म्हणणार नाही, माझी ती लक्ष्मी, तिथूनच मी मोठा झालो. पण ट्रक धंद्यामध्ये काय, रात्री बेरात्री, पण ड्रायव्हर वाईट नाही, पण तो ड्रायव्हर क्षेत्रात आपल्याला थोडं खाली उतरून काम करावंच लागतं. माझं चलून गेलं कारण मी अशिक्षित होतो. मी त्यातच लहानाचा मोठा झालो. मी 94ला माझा जॉब लागल्यावर पहिलं काम काय होतं, ते एक ठिकाणी आमचा ड्रायव्हरचा खून झाला होता राजस्थानमध्ये आणि त्याची बॉडी आणायची होती. हा माझं पहिल्या 6 महिन्यातली माझी पहिला टास्क मला तो दिला होता. आणि हे असं पिक्चर पण दाखवतो ते कॉफी आणि दगडण माती आणि ते सगळं सिस्टमॅटिक. ते जिथं गेलो होतो तिथं ते किती दिवस त्याला तसंच ठेवलं होतं त्या वट्ट्यावर असं बाजूच्या. त्यांचं ते हे होतं, जे काही त्यांचं शवागृह होतं ते खोली होती फक्त, काही नव्हतं तिथे. एसी बीसी काय, फॅन पण नव्हता. फॅन होता त्या माणसापुरता फक्त, तो पिल्याला. तिथून मग त्याच्यात क्लीनर आम्ही एक माणूस नेलता सोबत, त्याच्या मदतीने त्यांनी ते क्लीन केली. ते आतलं सगळं मटेरियल काढलं होतं त्या बॉडीचं, पण जे काही त्याचा छान वास यायचा होता तो सगळं येत होता. मग अक्षरशः सफरचंदाच्या पेटीच्या फळ्या असतात ना, तिथून एक ते म्हणे आम्हाला पहिचान काय, तर आम्हाला वाटलं मस्त डब्बा बनवून देईल. त्यांनी त्या फळकुट्यांचं डबडं बनवलं आणि त्यात ते दिलं गुंडळून आम्हाला एका कापडात. मग काय, येताना आम्ही बऱ्यापैकी, आम्ही जे 2 जण गेलो आम्ही 2 पिणारे होतो. मारुती व्हॅन भाड्याने घेतली, मागं ते टाकलेलं, समोर आम्ही 2. भ्यायचं काय म्हणलं, बरं फंडा क्लिअरच होता की जिवंत माणसाशीच भ्यायचं असतं. दारुडे ह्या बाबतीत लय भारी असतात, भीती काय वाटत नसते. म्हणजे माझा पहिला टास्क तो. त्यामुळे मला काय तर, पण मुलं जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात करतो ना, तर मुलाकडं किंवा आपल्या नेक्स्ट जनरेशन पास ऑन नाही व्हायला भीती जास्त ह्या काळजीत असतो. तिथं मला ते ह्या स्पोर्ट्समुळे सापडलं की मे बी हे चलेंगा. आज सुदैवानी, म्हणजे सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांनी आयर्नमॅन केलं. त्यानंतर परत 2-3 म्हणजे जवळपास त्यांनी 3दा आयर्नमॅन केलं. प्लस ते स्टोर मोठ्या प्रमाणात मुलगा आता पूर्ण फुल फ्लेज मध्ये ते स्टोर सांभाळतोय. वा. खूप मोठ्या प्रमाणात सांभाळतोय. छान, म्हणजे आपल्या पुण्यातल्या लक्ष्मी रोड सारखं संभाजीनगरचं जो रोड आहे तिथं ते आमच्या नगरचे अहिल्यानगर सायकलिंग क्लबचे फिरोद्या सर आहे, त्यांच्या मदतीने एक शोरूम तिथं आहे. माझं ट्रान्सपोर्टचं काम मुलगाच बघतोय आणि मी एक शैक्षणिक संस्थेमध्ये क्रीडा संचालक म्हणून सेवा देतोय. ग्रेट. कितपत चालेल माहित नाही, माझा स्वभाव असा आहे. आणि सोबत फिनिक्स सोशल वेलफेअर फाउंडेशन म्हणून एक समाजसेवा संस्था सुरू केली. एक बंद पडलेलं टॉयलेट होतं आणि हा किस्सा तर खूपच छान आहे. तिथं माझ्यासारखेच लोक बसायचे, पूर्व आयुष्यातले माझे दारू पीत गर्दुल्ले बसायचे तिथं आणि झोपडपट्टीत होतं ते. जाता येता असंच 18-19 कोरोनाच्या आधी त्या जागेवर लक्ष गेलं
आणि काही करू शकू का असं विचारलं ना, आम्ही 3-4 जण जे भूतकाळातले ॲडिक्ट होतो, आज रिकव्हरिंग आहोत, सगळ्यांनी विचार करून ठरवलं आणि तिथं आज 39 मुली खाली शिकतायत. वरच्या फ्लोअरला ध्यान केंद्र आहे, जिथे विपश्यनेची प्रॅक्टिस घेतली जाते. प्रचार म्हणून नाही, ॲडव्हर्टाईज म्हणून नाही, पण आकर्षण म्हणून नक्की सांगेल. मी 2-3दा विपश्यनेला गेलो आहे. माझा पूर्ण परिवार 10-10 दिवसाची इगतपुरीच्या विपश्यनेला 3-4, हे मी आकर्षणासाठी नक्की सांगेल स्क्रीनवर. नक्की प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. ह्याच्यात कोणताही धर्म नाही. हो हो हो. सुंदर गोष्ट आहे आणि ते तिथं प्रॅक्टिस घेणं सुरू आहे. आणि प्रत्येक रविवारी आम्ही हॉबी क्लब म्हणून ड्रॉइंग आणि वाचन अशा सगळ्या गोष्टी, महिन्याच्या शेवटच्या रविवारी LOCM लास्ट संडे ऑफ मंथ रन ऑर्गनाईज करतो. ह्या सगळ्या गोष्टी ही माझी मोठी कमाई आहे सर. वा. आज मुलगी या फूड टेक्नॉलॉजी क्षेत्रात तिने मास्टर्स केले. अरे वा. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आता हल्दीरामला तिने इंटर्नशिप करून आली. अरे वा. तर ह्याच्यामुळं फूड, हेल्थ आणि मुलगा स्पोर्ट्स सेक्शन सगळी ह्याची कमाई आहे. बघा, म्हणजे घरातला एक माणूस जर योग्य दिशेने चालू लागला तर पाठीमागच्यांना ऑटोमॅटिकली दिशा मिळते. ग्रेट. पैशात बघा, हा प्युअर, म्हणजे तुम्हाला म्हणतो ह्याच्यासारखं प्युअर बनियागिरी कोणती नसेल. नोटा जेव्हा येतील तेव्हा येतील. आज मी रिस्कच्या बाहेर आहे आजच्या डेटला. त्याला आवडतंय, मुलीला ते क्षेत्र आवडते आणि आमच्या घरात 24 तास माझी बायको माझ्या आधीपासून, म्हणजे माझ्या 2014 वगैरे पासून मी ह्या क्षेत्रात आहे. ती 2002-3 आमचं लग्न झालं, 5-6 पासून ती योगाच्या क्षेत्रात आहे. पूर्ण हेल्दी वातावरण, पूर्ण फॅमिलीच एक हेल्दी अवेअर आहे, मध्ये अवेअर आहे. माझं संभाषण आहे सर मुलासोबत. एक थोडंसं आपलं ह्याच्या आधी पॉडकास्टच्या आधी जे आपले गप्पा चालले होते त्या 2-3 गोष्टी जे तुम्ही मला म्हणले की सगळ्यात मोठा गॅप, आता तुम्ही बोलता बोलता म्हणले जेनजीला नाव का ठेवतात. हो हो. तर जेनजीशी बोलतोय का मी? माझं गाबडं जर जेनजी आहे, मी त्याच्याशी किती वेळ बोलतोय दिवसभरात? मी फक्त धंदा करतोय आणि मी घरावर त्याच्यावर चढतोय, तुझ्यासाठी करतोय रात्रंदिवस. तुला कोणी सांगितलं? ते मागतच नाहीये, तो तेवढे पैसेही मागत नाही. बरं नका देऊ, तो त्याचा कमवल. पोरं पिझ्झा दुकानात काम करून घेतील, नाही दिले पैसे तर. माझं त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. मी घरी गेल्यावर मी माझ्या रील बघत हसतोय, तो त्याला मोबाईल धरू नको म्हणतोय. मी कानाला मोबाईल लावून जोरजोरात माझ्या कर्मचाऱ्यांना शिवाय देतोय आई बहिणीवर, आणि माझी इच्छा आहे त्यांनी चांगलं बोलावं. मी घरी गेल्यावर म्हणजे फक्त बायकोला असा उघड, मी किती थकून आलोय कळत नाही का, चहा दे, नाही नोकर ती. शी इज ह्युमन बिंग. जेवढं तू थकलाय तेवढीच ती पण थकली. शांत बस, ती आणूनच देणार आहे पाणी. मी गेल्या चढाचढी असती घरात, तो तेच शिकणार आहे. तो वेगळं काहीच करणार नाहीये. आणि मी जे करतो ना बॉस, तेच कॉपी पेस्ट होणार आहे. मी तेच केलं होतं आणि ही सिस्टीम आहे. प्राणी तेच करतात. ते वर बघतात की आपल्यापेक्षा मोठा प्राणी काय करतोय, आपले आई वडील काय करतात, त्यांना माहित नाही त्यांच्यात काय सिस्टीम असते, पण ते तेच करतात. की हा असे शिकार करतो, मी पण अशी शिकार करायची. अगदी. तर मी बदललं पाहिजे सर. मी लयच मोठ्या बाता करतो विनाकारण. समाजात घेऊन झालं पाहिजे, दिल्लीत हे झालं पाहिजे, अमुक हे झालं पाहिजे, ह्या पार्टीत. सोबरिटी बिगिन्स फ्रॉम होम. सुधारणा मला माझ्या घरापासूनच आणणे आहे आणि मी माझ्यात बदल घडवून आणायचा प्रयत्न करा. ठीक आहे, लय मोठं गोष्ट बोलणं, थोड्या एक दिवसाची हिशोब की यार मी आज आहे ना काम घरी नाही नेणार, मी काम दारातच सोड. जसं चप्पल अक्कल बाहेर, मी चप्पल आणि अक्कल दोन्ही बाहेर सोडून देतो. मी घरी आधी मला अक्कल होती, घरी गेल्यावर शिकवायचो बायकोला, हे असं कसं बनलं, ते तसं कसं बनलं. मग ती पण सटकू आहे. तिने एक दिवशी म्हणलं तुम्ही बनवा बरं, येतं का? नाही येत. त्या दिवशीपासून मी अपमान करून घेणं बंद केलं. जे बोलून दिलं ते खायचं गप. तसं मी माझं लगाम ठेवला पाहिजे. त्यांनी मला भीक नाही मागत आहे. मी माझं कर्तव्य समजतोय ना, माझं घर सांभाळणं, तर मी त्यांना बेगर नाही समजलं पाहिजे. ते काय मी त्यांना देतोय, मी माझं काम करतोय. घरी मी माझं कामाचा ताण, मी तेवढं कामच नाही केलं पाहिजे की ज्याचा ताण होईल. आता मी खरंच करत नाही बरं का तेवढं काम की ज्यांनी ताण होईल. ताण घेतच नाही मी, तसे कामं बंद करतो. त्यातलं एक काम तुम्हाला सांगतो, पैशावर चांगला विषय सापडला. माझी दारू थांबल्यावर आहे ना 2च वर्षात मी बिअर शॉपी टाकली होती. दारू में पैसे का ना, दारू सेच कमा के दिखाएंगे. एकदम खटाक असं. म्हणजे बघा पालथी विचार कसे तर ह्याला म्हणतात. दारू नाही पिलो, दारूचं दुकान टाकलं. आणि म्हणलं असंच असतं आपलं. माझे सोबतचे जे मित्र होते चांगले, आता शिवाय तर योग्य ते एक दोघं म्हणलं असं कुठं असतं का, म्हणलं आपलं असंच असतं. टाकलं. काही दिवसांनंतर मी थोडं चहाचा शौकीने
आणि मी माझं ते उसूल असतात बरं का पिणाऱ्याचे असे उसूल बिसूल असतात. मैदर निवडतं, मी ह्या दिशेला नाही जात, मी त्या असं पिण्याने तुम्ही कधी ऑब्झर्व करा, त्याचे उसूल खूप भारी भारी असतात. तर माझं उसूल होतं, मी कधी माझ्या दुकानाच्या आत नाही, दारूच्या दुकानाच्या आत नाही जात आपण. अच्छा, 2 म्हणजे दुकानदारूचं तुम्ही चालू केलं, मी पण स्वतःच्या दुकानात पाय नाही आपण ठेवला. पाय नाही ठेवू, आपण जातच नाही तिथं. ते बघतात आपले मॅनेजर, Interesting. ते बघतात, टर्रे असतं ते, काही नाही बघा, सगळं खोटं असतं, दिखावा असतो निव्वळच. आणि एक दिवशी आहे ना, आमचे जे अवतरे मामा तिथं बसायचे, त्यांच्या मुलाला तिथं बघितलं, डब्बा बिब्बा द्यायला आला असेल, काहीतरी असा सीन झाला. आणि बाकी कोण होतं काय होतं त्या घटनांवर जास्त कलर न मारता मग फक्त क्षणभर विचार येऊन गेला की आपण आत बसलोय, मुलगा जर आला इथं बसायला, मोठा झाल्यावर त्यांनी बसणं सुरू झालं. मग ते सगळेच काळे 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 विचार पुढे आले आणि 2 मिनिटात फाटली. आठवड्याच्या आत व्यवहार केला, त्या वास्तू सकट विकून टाकलं. अरे बापरे. म्हणजे हा एक चांगला गुण असतो दारुड्यात की 1 2 4 लगेचच अख्खं विकून टाकलं. काय म्हणजे मी तुम्हाला सांगू ना, ते मी काय कुणाच्या बापाला घाबरत, जिथून हप्त्यावारी 5-5 रुपये द्यायचो, त्यातनं कमाई काय असेल ते तुम्ही समजू शकता. डेफिनेटली. तर नाही, म्हणजे मला जे क्लोज वन होते ते म्हणले, अरे चालवा देऊन टाकायचं, 10,000 50,000 महिना आले असते. म्हणलं पाहिजेच नाही, त्या हरामचा पैसाच नको. हरामचा म्हणजे नाही ठीक आहे, मी तुमच्या शब्दाला नाही हे जाणार, माझी फाटली होती. ते पैसे चांगले असतील. मी म्हणतोय का आज जे लोक दारू पितात, दारू विकतात, ते चांगलेच आहेत, त्यांना त्यांचं जमतंय. माझ्यात दम नाहीये, मला कळलेलं आहे. माझ्यात न दारू पिण्याचा दम आहे, न माझ्या घरातल्या कोणी पिणारं बघायचा. तर मला सस्टेन होणार नाहीये ना, आपल्या जमताने आपण सोडतो. तिथंच विषय क्लोज करून टाकला. पैशात नुकसान झालं, काहीच नुकसान झालं नाही. मी माझं आयुष्याचा प्रवास भिकारी म्हणून झाला. मी 92 93 बस स्टँडवर बूट पॉलिश केलेलं आहे, औरंगाबादच्या तिथं गाड्या पुसलेल्या. तो एक प्रश्न राहिलाच सर, की तुमचं बालपण, आई वडील किंवा आयुष्याची सुरुवात, म्हणजे ठरवलं होतं की व्यावसायिक व्हायचंय, ठरवलं होतं की काहीतरी चांगला जॉब करायचा, असं नेमकी सुरुवात कुठून झाली? अगदी थोडक्यात. सर्व बिरवायचं काही मॅटरच नव्हतं सर. माझी आई सिंगल मॉम. आमच्या वडिलांचे 2 विवाह झाल्यामुळे ते एका आईकडे राहायचे, आम्ही आमच्या आईसोबत. आणि खूपच म्हणजे माझ्या आई धुणं भांडे करूनच तिने मोठं केलेलं. त्याच थोडं फिल्मी वाटतं, पण मी आईचा त्रास बघितला जवळून. म्हणजे लग्न सरे असेल तर आमच्या घरात खाय प्यायला असायचं असं म्हणता येईल का. आता आईसोबत आम्ही पण जायचो भावंड, ते भांडे बिंडे घासायला, आणि ते उरलेलं खूप यायचं घरात, नुकती बुंदी आणि ते सगळं राहिलेलं. तर मग ते चालायचं 10-15 दिवस, ती आमची पार्टी असायची. आणि दुःख नव्हतं, कारण आयुष्यच ते होतं. आणि ईर्ष्या नव्हती होतो. ईर्ष्या कशी असते? किती भावंड तुम्ही? आम्ही 2 भाऊ 2 बहिणी. अच्छा. माझ्यापेक्षा मोठा, पण मोठा थोडासा टग्या असल्यामुळे तो ह्यात काय, तो त्यांनी त्याचा ओराच आधीपासून वेगळा बनवलेला होता. त्यामुळे त्याचे ते मित्र, त्याची गँग, तो तिकडेच राहायचा, असं जवळपास होतं. पण आईचा माझा कनेक्ट खूप होता, माझ्या आजीचा माझा कनेक्ट खूप होता. आणि आईचे हाल मी बघितले तर थोडा होतो भावनिक. तर मला कळते तेव्हापासून मी काम करायचा प्रयत्न केला. जे काही पेपर टाकणे म्हणा, बुक बाइंडिंग करणे, प्रेसमध्ये कामाला जाणे, ते पुस्तकं शिवायच्या, पत्रिका छापायच्या, आणि काही ना काही रसवंतीवर उन्हाळ्यात कामाला जायचं, बस स्टँडवर बूट पॉलिश करणं, आपल्या गाड्या पुसणं, हे सगळे काम करत स्वप्न काय धंद्या. पण घर संध्याकाळी जेवायला मिळालं तरी बस. 10वी पर्यंत 2 टाइम जेवण घरी बनलेलं नाही, म्हणजे परिस्थितीच तशी नव्हती. जे काही बनल त्यात आनंदी होतो, पण वरचा असतो, चांगल्या गोष्टी, चांगले लोक, देव, उच्च शक्ती, ह्या सगळ्या गोष्टी आहे. मी त्या स्वीकारल्या पाहिजे आणि मी त्याच्याकडे पॉझिटिव्ह नजरने बघितलं पाहिजे. चांगलं झालं. मी ज्या शाळेत शेवटचा पेपर टाकायचो 10वीला, मी कामाला म्हणजे पेपर टाकून मग त्या शाळेत जायचो. योगायोगाने माझा शेवटचा पेपर, माझी शाळा असायची, आणि त्या शाळा रेंटेड ठिकाणी होती, आणि त्या ओनरचे एक रिलेटिव्ह तिथे राहायचे एक खोलीत. आणि इंडस्ट्रियल एरियाला आमच्याकडे शुक्रवारी सुट्टी असायची तेव्हा. तर ते असायचे आणि ते मला बघायचे शाळेत लेट येताना किंवा पेपर टाकताना, असं काही होतं. त्यांनी मला एकदा विचारलं, ते हिंदी भाषिक होते, की हैदराबादचे होते ते, मारवाडी, देवडाजी म्हणून नाव त्यांचं, की तू ह्या स्कूल शिकता? म्हणलं हां. तो पेपर झालता? हां. तर ना दया आली ती माझ्यावर, किंवा पेपर विपर टाकतो, शिकतो बिकतो. मी प्रॉपर, म्हणजे मी हुशार मुलगा होतो पैशात सुद्धा. काय होतं, ह्या रेंजला जे राहतात ना, जे मुलं राहत असतात, जे कुटुंब, त्यांना सगळं कळत असतं. असे लॉलीपॉप फिलोपॉपला अट्रॅक्ट होणारे लोक नसतात. ते मला कुणी भेटायचं तर दया दाखवायचं ना, दया नको असायची. तर ते म्हणले काम करेन का? हां म्हणलं काम करेल, मी सुट्ट्यात काम करतो, मला 300 रुपये महिना रसवंतीवर भेटतो, त्यापेक्षा 5-50 जादा देणार असेल तर येईल. फंड क्लिअर. ते म्हणले नाही मी तुला देईल, जास्त पैसे देईल. काय काम करेल? माझ्यासोबत चालत जा म्हणे, माझं ट्रान्सपोर्टचं काम आहे, माझी बॅग धर म्हणे फक्त सहसा, नंतर मी शिकवेल.
मलाही काही पैशाशिवाय दुसरं काहीच त्यांच्यात आवडलेलं नव्हतं. मग आवडायसारखं काही भागच नसायचा ना. बरोबर. ठीक आहे म्हणलं थोडं जाऊ. आणि त्यांच्यासोबत मी वाळूजला, औरंगाबादून वाळूजला येणे, ते न्यायचे त्यांच्या खर्चाने, जे काही ऑटो रिक्षाने जाणे येणं, खाऊ घालायचे, ते जे खायचे ते खायला द्यायचे. थोडं बरं वाटणं सुरू झालं. आणि मग त्यातनंच जेव्हा त्यांनी वर्षभरात ते काम सोडून दुसऱ्याकडे मला कामाला लावलं, मग ज्यांच्याकडे मला कामाला लावलं त्यांच्या तिथंच मी त्यांचं काम शिकून एक दिवस जेव्हा केव्हा त्यांचं पासॉनचं काम होतं तेव्हा ते माझ्याकडे आलं. त्यात सुद्धा मी थोडीशी बैमानीच केली, पण माझ्याकडेच आलं. आणि ह्याला मी नैसर्गिक नाही म्हणणार, तो स्वभाव आहे ना दारुडेपणाचा. मी 8वी पासून मला दारूचं थोडंसं ऍडिक्शन. अरे वा. आणि त्यातल्या त्यात मी ऍडिक्ट 10वी पासूनच झालो, 10वी-11वी पासून. मग तो स्वभाव तसाच होता. आणि कळत होतं, छक्केपंचे सगळे कळत होते. ज्यांच्याकडे कामाला होतं ते काय करायचे तेही कळत होतं. ते कुणाला तरी फसवतात, माझ्याकडून त्यांची फसवणूक झाली, मी मोठा माणूस बनलो. फसवणुकीचा अंत वाईटच असतो. ते जे काय आपण कॉमिक्स मध्ये वाचतो तेच कर्मा रिटर्न्स. चांदोबा वाचा का कोणता आत्ताचं कोणतेही वाचा, ते तिथंच येते गोष्ट. आणि ते वाईटाचं वाईटाकडे गेलं. मग त्याचा नंतर फळ भेटलं. परत दुसरा व्यवसाय म्हणजे झालं. गरिबी खूप बघितली, श्रीमंतीही खूप बघितली. आणि आता मी खरा श्रीमंत आहे. पैशाचा मॅटर नाहीये. पैशाचा मॅटर यासाठी नाही, पैशाचं तेवढं काम राहिलेलं नाही म्हणून. ग्रेट ग्रेट ग्रेट. खरंच मनपूर्वक आभार सर, कारण छत्रपती संभाजीनगरवरून सर इथंपर्यंत आले आणि खरं तर त्यांची जर्नी म्हणजे खरंच इन्स्पायरिंग आहे. हा व्हिडिओ नक्कीच पुढे पाठवा. आणि मला जाता जाता सरांच्या बद्दल एवढंच सांगायचं आहे की सरांच्याकडे बघूनच मला आठवतंय की बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना संघर्ष से कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ी की चोट, जब तक ना पड़े हथौड़ी की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, पत्थर भी भगवान नहीं होता. तर मित्र हो, खरंच मनपूर्वक आभार. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, मोटिवेट होत राहा. स्वतःला फक्त मोटिवेट ठेवून नाही तर गोष्टी इम्प्लिमेंट करत राहा आणि असं काहीतरी करा की जग तुम्हाला तुमच्या कर्तृत्वानं ओळखेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी हर्षल नलावडे इथंच थांबतोय. थँक्यू. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये.